चित्त जर एकाग्र असेल तर तो पूर्तीला जाईल. गणपतराव सकाराम दोघ जण पंढरपूरला गेले. यात्रा संपली, म्हणले दर्शन व्यवस्थित होईल. यात्रेत दर्शन होत नाही. दोघ जण गेले. 20 मिनिटात दर्शन झालं. 20 मिनिटात देवावरून पंढरपूरला गेले. 8 तास लागले. दर्शन मात्र 20 मिनिटात झालं. जाताना विचारलं गाडी, म्हणजे लवकर आहे. परत 4:30 वाजता गाडी आहे. 4 वाजता दर्शन झालं. आणि गणपतरावच्या सकारामच्या लक्षात आलं गाडीसाठी आपल्याला बस स्टॉपवर जावं लागेल. धावत पळत निघाले. 4:30 ला गाडी आहे. 4:35 ला पोहोचले. 4:35 ला पोहोचले. मॅनेजरला विचारलं, मॅनेजर साहेब काका गाडी? ते म्हणले गाडी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी गेली, अजून वाखरीपर्यंत पोहोचले नसेल. आता परत गाडी, म्हणजे 4:45 वाजता आहे. 10 मिनिटाचा वेळ आहे. आणि गणपतराव सकाराम दादाला म्हणतायत, सकाराम दादा घरी एक नात आहे, 8वी 9वीला आहे, बिचारीला एखादी माळ घेऊ ना. म्हणून दोघ जण निघाले. बस स्टॉप सोडलं. मंदिराच्या समोर गेले आणि 2 माळा घेतल्या नातीला. परत निघाले. 4:45 ची गाडी. 4:55 ला पोहोचले. कळलंय तुम्हाला? 4:55 पोहोचले. गाडीच दिसेना देऊ. म्हणून विचारलं गाडी, म्हणजे आत्ताच गेली, वाखरीपर्यंत पोहोचले असेल. आता परत गाडी, म्हणजे आता देऊ गाडी नाही, आता भिवंडी गाडी आहे, पण 5 वाजून 5 मिनिटांनी. यांनी विचारलं 5:45 झाले. गणपतरावच्या लक्षात आलं, सकाराम दादा अरे तू नातीला माळा घेतल्या, माझा नातू आहे रे, त्याला एखादी बॅट घेऊ. IPL येणार आता. ते बिचारा विनाकारण काठी घेतं, बेशरमची काठी घेतं, क्रिकेट खेळायला जातं. एक बॅट घेऊ. पण गणपत दादाने सकाराम दादा घेतला आणि परत बोला गेले मंदिराजवळ गेले. मंदिराजवळ गेले, बॅट घेतली, परत निघाले. 5:15 बस स्टॉपला आले. गाडी भिवंडी वाचली. जाताना येताना गाडीच दिसली नाही. परत मॅनेजर दादा जवळ गेले. म्हणजे दादा गाडी भिवंडी, म्हणजे 5 मिनिटापूर्वी गेली. आता परत गाडी, म्हणजे ठाणे गाडी आहे, पण 5:45 वाजता. आता गणपत दादाने सकाराम दादाने काय करावं सांगा की? आता नातू पाहू नये, नात पाहू नये, त्याला धोतर घ्यायचंय असा विचार करू नये. पेंटिव टाळ घेऊन उभा राहिला तरी झालं बुवा. ठेविले आनंद ते राहायचं बरं का पेंटिव पण मी आहे. जर का कोण म्हणलं काळी पेंट आहे, त्याला पांढरी घेऊन दे पाकिटातून. पुढच्या पांढरी घेऊन थांबतो बा. पण थांबणार. दोघांनी ठरवलं जर का असं करत बसलो तर गाड्या निघून जातील, पण आपल्याला गाडी भेटणार नाही. दृष्टांत संपला माझा. कितीही वाऱ्या केल्या आणि त्या वाऱ्या संकल्पाने नसेल तर वारी व्यर्थ आहे. आजही वारीमध्ये चालणारी लेकरं किती वयाची, जन्मत वारी काय वय मस्त. आता यांची लेकरं आहेत बघा, सुखदेव बाबाची. हे एका दिंडीत राहतच नाही, ती सगळ्या दिंड्या येणार. आई बापू बसले त्यासाठी म्हटलं, पायात चप्पल नसताना वारी करणारी मुलांचं वय काय माहिती आहे? 16 जरा पा. मुलांचं वय 8 वर्षाचं, तुकारामार 9 वर्षाचं, 10 वर्षाचं. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायला गेलात की नाशिक जिल्ह्यातली माणसं जर ओळखायची असेल, स्थानिक माणसं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ज्याच्या पायात चप्पल नाही तो नाशिक जिल्ह्यातला आहे. त्याला विचारलं वय किती आहे, तो 5वीला आहे. त्यातही कौतुक असं वाटतं. त्याला विचारलं 5वीला आहे का 5thला आहे, तो 5thला आहे. इंग्लिश मिडियमला आहे, पण पायी चप्पल आहे, पायात चप्पल नाही हा संकल्प आहे. याकरता म्हटलं वारीच्या वाटेवर जाताना एक 8 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग सांगतो. तसंच मला लोणी कारवळचा मुक्काम आहे. एकादशी संपली, सकाळी पारणं फेडायचंय आणि 8 वाजता तुकोबाला मार्गावर लागणार आहे. पण साल आहे 2014चं. 2014 साली 29 नंबर दिंडीमध्ये 13 साली फक्त 50 माणसं चालत होती, त्याचे पुरावा पाटील महाराज. आणि योगायोगाने 14 साली दिंडीत 100 माणसं झाली. आपले ते अंबरनाथ मंदिरातलं तेवढंच एक पटांगण, एक कागद टाकलेला तेवढी जागा. मग मनात चिंता उभी राहिली, उद्या यवतच्या शाळेत जायचंय.
मोरे परिवाराला एकच आणि काळोखे परिवाराला एकच रूम, त्यात 100 कसं काय झोपायचं, चिंता, रात्रभर झोप नाही आणि सकाळी गाडीत बसून यवतची शाळा. 2014चा प्रसंग आहे, सत्य घटना आहे म्हणून तुमच्या समोर सांगतो. माझ्या जीवनातला देव भेटण्याचा प्रसंग म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. शाळेच्या समोर गाडी लागली, बोलेरो गाडी होती, गाडीला बोर्ड होता आणि त्या बोर्डवर दिंडीचं नाव असायचं, खाली वडिलांचं संस्थापक म्हणून नाव असायचं. त्याच्यावर ते 3 प्रतिमा आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराजांची, 2 जगद्गुरु तुकोबारायांची आणि मध्ये विठ्ठल रुक्मिणी. या 3 प्रतिमा जशा समोर आहेत तशाच होत्या. एक सकाळी 10, 10:30ची वेळ. मला ज्यांचं नाव तुम्ही सांगितलं ते आमचे मोठे बंधू जालिंदर महाराज, ते समोर गाडीत बसलेत. आमचे ड्रायव्हर माझे सहकारी दिनकर भाऊ वालेकर समोर बसले आणि मी गाडीच्या मधल्या सीटवर बसलो. एक व्यक्ती बाहेरून आलं, सकाळपासून भिजलेलं, ज्याला फाटकी कपडे अंगावर घातली आपण त्याला वेडा म्हणतो. तो मळकटलेला दिसला की आपण त्याला वेडा म्हणतो. एक व्यक्ती समोर उभं राहिले आणि उभं राहून त्याने आई रुक्मिणी मातेचं आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, काहीच बोलला नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि फक्त एक वाक्य त्याच्या मुखातून आलं, हे काय चाललंय, हे काय चाललंय. याचा अर्थ असा होता, 2 लाख वारकरी भगवंतावर श्रद्धा ठेवून तुकोबारायांच्या पाठीमागे चाललाय आणि त्याला जर रात्रभर झोप मिळत नसेल, त्याला जर हाती घेतलेलं अन्न खाता येत नसेल, तर भगवंता या सर्वाची जबाबदारी तुझी आहे, हे काय चाललंय या शब्दाचा अर्थ. आणि त्या क्षणाला जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेऊन या व्यक्तीचं लक्ष गेलं उजव्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं. दर्शन घेतलं तो व्यक्ती एक वाक्य बोलला, हे कुठपर्यंत चाललं, याला जबाबदार तुम्ही आहात. भेटले महाराज की विचारा, तुम्ही आहात म्हटल्यानंतर अंगावर काटा आला. छत्रपती शिवाजी महाराजांसंग बोलणारा व्यक्ती कोण असू शकतो, मी एवढ्यासाठी सांगतो. थोडस 10 वर्ष पाठीमागे जा, जे माणसं तुकोबारा सोहळ्यात चालतात त्यांनी. 2014ला सकाळी 10:30 वाजता घडलेला प्रसंग. 2024 उजळलं. प्रत्येक वर्षी वारीमध्ये मी त्या व्यक्तीला शोधतोय, मला आजपर्यंत भेटलं नाही. त्याच्या व्यक्तीच्या बोलण्यातला अर्थ सांगायचा मला, कारण तुकोबारांचं प्रमाण आहे. तुकोबार म्हणतात की मनाचे संकल्प व्हावे सिद्धी, किंवा तुकोबार म्हणतात उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ. त्या व्यक्तीच्या अंतकरणात तो भाव निर्माण झाला. माझा वारकरी जर यवत मध्ये आल्यानंतर गाव फक्त एवढ्याच वाडी वस्ती पुरता आहे आणि मग इथं 2 लाख भाविक येतो, तो जर का रात्रभर झोपला नाही तर त्याला पुन्हा उद्या चालायचंय, त्याच्या जीवनातलं दुःख दूर करायचं असेल तर याची जबाबदारी देवाची नाही, याची जबाबदारी संतांची नाही. ऐका माझ्या तरुणांनो, याची जबाबदारी जो स्वतःला राजा म्हणवतो त्या राजाची जबाबदारी आहे, हे सांगणारा तो व्यक्ती आहे. तेव्हा याचा वाक्याचा अर्थ काय? या वाक्याचा अर्थ असा आहे, 10 वर्षापूर्वी 2014 साली यवतला शेवट 2014 साली पाऊस झाला. 10 वर्ष झाले यवत मुक्कामावर पाऊस पडत नाही. ही त्याच्या अंतकरणातला इच्छा आहे, त्याच्या अंतकरणातला भाव आहे. तो वृत्तीने शरीराने कसाही असू द्या, बाह्य रंगाने कसाही दिसू द्या, परंतु त्याने अंतकरणातून केलेला संकल्प विठेवरच्या पांडुरंगाला सुद्धा स्वीकारावा लागला आणि तो यवत क्षेत्रात आज थेंबभर पाऊस पडत नाही. ही 10 वर्षाची प्रचिती आहे. मी यासाठी सांगितलं कारण त्याला श्रद्धा असावी लागते आणि ती श्रद्धा ज्या देवावर ठेवाल तो देवाची प्रतिज्ञा पाहिजे. सोडवील माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, हाकारुनी सांगे लोका नाम घेता राहू नका. लोक ऐकेना. तुकोबारायांनी भांडण नाही केली, तुकोबारांनी काठी घेऊन धावले नाही, तुकोबारांनी दगडी मारल्या नाही, पण तुकोबारांनी शिव्या दिल्या. शिव्या देऊनही लोक ऐकणार. शेवट तुकोबारांच्या लक्षात आलं, यांना शिव्या देण्यात अर्थ नाही, यांचे पाय धरावे. तुकोबारांनी पाय धरले. कोण पाय धरतय? तुकोबार आहे. हो,
प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ते तुकोबर आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम घ्यायला सांगतात. पण ऐका, कोणत्याही देवाचं नाव घ्यायला तुकोबराय सांगत नाही. तुकोबराय फक्त एकाच देवाचं नाव घ्यायला सांगतात, विठोबा रखुमाई.